25, 50, 54 ठक्कर बापा काय जे आहे लाभार्थी वगैरे जे आहे लाभार्थ्यांचा आम्ही सन्मान केला, हे तर सुरू राहणार आहे, हे बंद होणार नाही. परंतु यावेळेस आदिवासी विभागानं 2 संकल्प केलेला आहे या विविध योजनेच्या व्यतिरिक्त. तो 1 नंबरचा संकल्प आमचा जो शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी केंद्रबिंदू केलेला आहे. दुसरा, आमच्या आदिवासी समाजाच्या महिला भगिनीसाठी काय करायला पाहिजे, काय करावे, काय करू नये. आणि दुसरं मिशन आमचे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल चिंतन, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि चिंता हा संकल्प आदिवासी विभागाने केला असल्यामुळे बाकी ज्या विविध योजना आहेत, तुमचे न्यूक्लियर बजेट आहे, याच्यावर आमचं कुठल्या प्रकारचं काही म्हणणं नाही, ते चालू राहणार आहे. तर मॅडम, यावेळी काय झालं, अनेक वर्षापासून आदिवासी शासकीय आश्रमशाळा सुरू आहे, परंतु आमचा मुलगा आणि आमची मुलगी 10वा वर्ग आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणी सन्मान करत नव्हते, विचारत नव्हते, जात नव्हते. परंतु या माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, आमच्या विभागाच्या माध्यमातून यावेळेस आम्ही निश्चय केला होता, ठराव केला होता, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं एक शिष्यवृत्ती जाहीर केली गेली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांचा आदर झाला पाहिजे. हा संकल्प ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष आहे. 10 वर्ग पास झाला ज्या गावातला विद्यार्थी, त्या गावामध्ये आमचा मुख्याध्यापक गेला पाहिजे, शिक्षक गेला पाहिजे, त्या गावामध्ये त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला पाहिजे, सन्मान केला गेला पाहिजे. त्या गावातल्या लोकांना माहीत झालं पाहिजे कोणता मुलगा कोणत्या वर्गात